नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये नीटच्या रिझल्टबद्दल किंवा नीटच्या परीक्षेबद्दल ज्या काही विद्यार्थी व पालकांकडून तक्रारी आल्या होत्या तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झालेली आहे व कोर्टाने काय म्हणलेलं आहे व या आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर NTA ने म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या वेबसाईटवरती परत एक नोटीस टाकलेली आहे। तर या नोटीसमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे तर ते थोडंसं आपण बघणार आहोत आणि कोर्टाचा काय निकाल आला होता तेही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सकाळपासून काही पॅरेंट्सचा सगळ्यात महत्त्वाचा अजूनही हाच प्रश्न आहे की नेमकं ग्रेस मार्क्स म्हणजे काय व हे कुणाचे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। तर ग्रेस मार्क्स म्हणजे काय तर काही असे विद्यार्थी म्हणजे राजस्थान वगैरे अशा काही स्टेट्समध्ये मुलांना चुकीचे क्वेश्चन पेपर हे मिळाले होते। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश लँग्वेजमधून क्वेश्चन पेपर मिळणं गरजेचं होतं तर अशा विद्यार्थ्यांना हिंदीमधून मिळाले व ज्यांना हिंदीमधून मिळणं गरजेचं होतं अशा मुलांना इंग्लिशमधून क्वेश्चन पेपर मिळाले। याच्यामुळं काही मुलांचा गोंधळ झाला व काही सेंटर्सवरती प्रॉब्लेम असल्यामुळं मुलांना एक्झामसाठी जेवढा वेळ मिळायला पाहिजे तेवढा वेळ त्यांना मिळाला नाही व कमी वेळामध्येच त्यांच्याकडून OMR शीट्स असतील तर या काढून घेण्यात आल्या। याच्यामुळं NTA ने कमिटी बसून त्यांच्याकडून एक डिसिजन घेण्यात आला की ज्या विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेटरी मार्क्स किंवा एक्स्ट्रा मार्क्स हे देण्यात यावे। सो असे साधारणतः किती विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात आले तर हे आपल्याला जवळपास NTA ने क्लिअर केले की जवळपास 1563 विद्यार्थ्यांना हे ग्रेस मार्क्स हे देण्यात आले होते। आता एक्झॅक्टली किती मुलांना किती मार्क्स दिले याचा पूर्ण डेटा अवेलेबल नाही, पण जवळपास 1563 विद्यार्थ्यांना हे ग्रेस मार्क्स देण्यात आले होते। याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचे 718, 719 असे स्कोर सुद्धा आपल्याला बघायला मिळाले। आता अजून एक मुद्दा यामध्ये हा पुढे आला की पेपर लीकचे काही इन्सिडेंट्स हे समोर आले होते, म्हणजे न्यूज हे तशा आल्या होत्या, पण NTA ने क्लिअर केलं आहे की पेपर लीकचे तसे काहीही प्रूफ्स हे मिळालेले नाहीत। मात्र 12 अशा केसेस सापडल्या होत्या ज्या की चिटिंगच्या होत्या, म्हणजे एक्झाम सेंटरवरती ही मुलं चीट करताना सापडली होती व अशा 12 मुलांवरती केसेस झालेल्या आहेत व त्यांच्यावरती ॲक्शन सुद्धा घेण्यात आलेली आहे। यातल्या काही मुलांना 3 वर्षासाठी, 2 वर्षासाठी व 1 वर्षासाठी या एक्झामला बसण्यापासून बंदीही घालण्यात आलेली आहे। तर अशा 12 केसेसवरती ॲक्शन्स घेण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा यावर्षी होता तो म्हणजे की 67 विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट स्कोर हा आला होता। जनरली दरवर्षी एखाद्या दुसऱ्या मुलाला 720 पैकी 720 हे मार्क्स मिळत असतात। यावर्षी अचानक एवढे मुलांची संख्या कशी काय वाढली तर याच्यावरून एक ऑब्जेक्शन घेण्यात आले होतं। त्याच्यावरती NTA ने काय आन्सर दिलेलं आहे की 44 हे जे 67 जी टोटल मुलं आहेत म्हणजे 67 जी टोटल मुलं आहेत ज्यांना आउट ऑफ आउट स्कोर आलेला आहे तर याच्यामधले जवळपास 44 अशी मुलं आहेत ज्यांना जी आन्सर की रिवाईज झाली, फिजिक्सचा जो क्वेश्चन होता त्यांना आउट ऑफ आउट स्कोर देण्यात आला। अशामुळे जवळपास 44 अशी मुलं आहेत की या एका फिजिक्सच्या क्वेश्चनमुळे त्यांचे स्कोर हे आउट ऑफ आउट आलेले आहेत। राहिलेली 6 मुलं अशी आहेत की ज्यांना कॉम्पेन्सेटरी मार्क्स मिळाले, म्हणजे क्वेश्चन पेपर त्यांना लेट मिळाले असेल किंवा एक्झामसाठी पूर्ण वेळ त्यांना मिळाला नाही तर अशा जवळपास 6 विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेटरी मार्क्स देण्यात आले, त्यामुळे त्यांचा स्कोर हा आउट ऑफ आउट आला। तर असं क्लॅरिफिकेशन NTA ने दिलेलं आहे। त्याच्यानंतर काही न्यूज अशा आल्या होत्या की बिहारमध्ये व गुजरातच्या गोधरामध्ये पेपर लीकचे इन्सिडेंट्स हे झाले होते। सो NTA ने क्लिअर केलेले की पेपर लीकचे कोणतेही इन्सिडेंट झालेले नाहीत किंवा त्याच्याबद्दलचे प्रूफ्स आम्हाला अजून मिळालेले नाहीत की पेपर लीक झाला होता, असं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर राजस्थानच्या पण काही न्यूज आल्या होत्या, पण राजस्थानच्या सेंटरवरती काय झालं होतं त्यांनी सांगितलंय की रॉंग क्वेश्चन पेपर हे दिले होते। जसं की मी सांगितलं की इंग्लिश ज्या विद्यार्थ्यांनी सब्जेक्ट ऑप्ट केला होता अशा विद्यार्थ्यांना हिंदीचे क्वेश्चन पेपर्स मिळाले व ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी ऑप्ट केला होता त्यांना इंग्लिश क्वेश्चन पेपर मिळाले। त्याच्यामुळे थोडंसं मुलांमध्ये तणावाचं वातावरण होतं व या मुलांनी साधारणतः एक्झाम संपण्याच्या अगोदरच त्यांनी सेंटर सोडलं व साधारणतः 4:25 ही मुलं क्वेश्चन पेपर घेऊनच बाहेर पडली होती व हे क्वेश्चन पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। पण NTA ने क्लिअर केलेलं आहे की पेपर जवळपास 2 वाजता पेपर चालू झाला होता। 2 वाजायच्या अगोदर कोणताही पेपर लीक झालेला नाही। ही जी मुलं सेंटरवरून बाहेर पडली होती या मुलांच्याच थ्रू कुठून तरी 4:25 सोशल मीडियावरती हे पेपर लीक झाले होते। त्यानंतर अजून एक म्हणजे बऱ्याच पालकांनी प्रश्न विचारला की जर 14 तारखेला हा रिझल्ट लागणार होता तर जवळपास 10 दिवस अगोदर हा रिझल्ट कसा काय लागला। तर याच्यावरती NTA ने म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काय उत्तर दिले की ते म्हणतायत की ज्या दरवर्षी ज्यावेळी आन्सर कीज या फायनल आन्सर कीज हे रिलीज केल्या जातात त्याच्यानंतर लगेचच रिझल्ट हा डिक्लेअर केला जातो। यावर्षी सुद्धा फायनल आन्सर की रिलीज केल्यानंतर आम्ही रिझल्ट हे डिक्लेअर केलेले आहेत।
प्लस आम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे की टायमिंगमध्ये काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे ॲडमिशन प्रोसेस ह्या चालू व्हाव्यात. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही थोडेसे अर्ली रिझल्ट्स यावर्षी डिक्लेअर केलेले आहेत. त्यानंतर जे कोर्टामध्ये जो डिसिजन झाला त्याच्यामध्ये फायनल डिसिजन काय झालेला आहे की या ज्या 1563 मुलांना ग्रेस मार्क्स दिले होते म्हणजे एक्स्ट्रा मार्क्स दिले होते तर अशा मुलांचे हे मार्क्स कॅन्सल केलेले आहेत. आता जर ह्या सगळ्या 1563 मुलांना जर परत एकदा एक्झामला बसायचं असेल तर अशा सर्व मुलांसाठी म्हणजे ह्या ज्या ग्रेस मार्क्स ज्या मुलांना दिले होते फक्त याच मुलांना 23 तारखेला परत एकदा नीटच्या एक्झामला बसता येईल. आता काही स्टुडंट सकाळपासून असे क्वेश्चन्स विचारत आहेत की आमचा नीटमध्ये थोडासा स्कोर महाराष्ट्रातले विद्यार्थी असं विचारत आहेत की आमचा नीटमध्ये थोडासा स्कोर कमी आलेला आहे किंवा आम्ही नीटची एक्झाम दिलेलीच नाही तर आम्हालाही या एक्झामला परत एकदा बसता येईल का. मी जसं की क्लिअर केले की ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेटरी मार्क्स किंवा ग्रेस मार्क्स दिले होते फक्त अशाच विद्यार्थ्यांना या नीटच्या एक्झामला बसता येणार आहे. ही एक्झाम कधी होणार आहे तर 23 जून ही सध्या तरी डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे की 23 जूनला ही एक्झाम होणार आहे. ही एक्झाम झाल्यानंतर साधारणतः 30 जूनच्या आसपास कदाचित लवकरही लागेल पण 30 जून ही डेट दिलेली आहे. 30 जूनला या नीट जी होणार आहे या 1563 मुलांची तर त्याचा रिझल्ट हा डिक्लेअर केला जाईल. आता ही एक्झाम देणं कंपल्सरी नाही. हे जे 1563 विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना कंपल्शन केलेलं नाही. जर त्यांनी एक्झाम दिली जो त्यांचा नवीन स्कोर येणार आहे तो फायनल पकडला जाईल. जर त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली नाही तर ग्रेस मार्क्स मायनस करून जो त्यांचा ॲक्च्युअल स्कोर येतोय तो स्कोर हा फायनल हा कन्सिडर केला जाईल. सो 30 तारखेला रिझल्ट आल्यानंतर त्यानंतर साधारणतः 6 जुलैपासून काउन्सिलिंग प्रोसेस चालू होतील असं NTA ने क्लिअर केलेलं आहे. त्याचबरोबर जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा क्लिअर केलेलं आहे की पेपर लीकचे कोणतेही इन्सिडेंट्स घडलेले नाहीत. सो आपल्याला विद्यार्थ्यांना व पालकांना डॉक्युमेंट्स असतील व फीज असतील याच्या तयारीला लागायचं व काउन्सिलिंग प्रोसेससाठी प्रिपेअर राहायचं आहे. साधारणतः 6 जुलै ही टेंटेटिव्ह तारीख तर त्यांनी दिलेली आहे व महाराष्ट्र काउन्सिलिंग प्रोसेस सुद्धा त्यानंतर लगेचच पुढच्या 1-5-6 दिवसांमध्ये चालू होतील.